तासगाव केंद्रात व राज्य स्तरावर काकांनी पाठपुरावा करून मंजुरी आणल्याचे कळल्यानंतर निवेदन टाईप करायचे, उपोषणाचे नाटक करायचे व आम्ही पाणी आणले म्हणून टिमक्या वाजवायच्या। जर खरोखरच निवेदन देऊन आणि 1.5 दिवस उपोषण करून पाणी येत असेल तर आमदारकीच्या 35 व जिल्हा परिषदेच्या 12 वर्षाच्या काळात पाणी का आले नाही असा संतप्त सवाल विचारताच अजून अर्धा दिवस उपोषण करा व राहिलेल्या भागाला लगेच पाणी आणा असा टोला रोहित पाटील यांचे नाव न देता स्वप्नील पाटील यांनी लगावला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुती तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आरवडे येथे आयोजित प्रचार सभेत स्वप्नील पाटील यांनी रोहित पाटील व सुरेश पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली। यावेळी व्यासपीठावर सुखदेव पाटील, सुनील पाटील, आर.डी. पाटील, प्रमोद शेंडगे, संदेश भंडारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना स्वप्नील पाटील म्हणाले, दिवाळी देण्याच्या नावाखाली गोरगरिबांच्या घरात 2 लाडू, 4 करंज्या व 12 शंकरपाळ्या देऊन त्याबरोबर पैशाची पाकिटे देताना रोहित पाटलांची माणसे सापडली। आमदारकीचा प्रकार व 8 एकर बागेतून एवढे 3-3 हजार रुपये वाटायला कुठून येतात, नक्की ते पैसे कुठून म्हणतात असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला। स्वप्नील पाटील म्हणाले, प्रत्येक वेळेला नवीन खोटं बोलायचा धंदा यांनी काढला। रोहित पाटील विमानाने दिल्लीला, काश्मीरला जाणार, त्याचे चुलते चुलत भाऊ या सगळ्यांचे बरे चालले, मात्र मतदारसंघाला 10 वर्षाचा सुतक यांनी कायम ठेवला। त्यामुळे लोकांनी आता खोट्या सहानुभूतीला बळी पडू नये। कवठेमहांकाळ मतदारसंघात आपल्याला आता परिवर्तन घडवायचं आहे आणि संजय काकांना विजयी करायचं आहे असे आवाहन यावेळी स्वप्नील पाटील यांनी केले।